आत्ता लास्ट मी बिग बॉस लिहित होतो. काय? बिग बॉस शो स्क्रिप्टेड आहे, पण हे मी नाही, लेखक चेतन डांगे यांनी म्हटलंय. खरं तर रियालिटी शो हा प्रत्येक प्रेक्षकाचा आवडीचा विषय. त्यातही मराठी बिग बॉसचे महाराष्ट्रभर चाहते आहेत. यात दाखवले जाणारे वाद आणि ड्रामा हे अनेकदा खरंही असतं, पण अनेकदा हा ड्रामा स्क्रिप्टेड असल्याचं प्रेक्षक म्हणतात. अशातच आता याबद्दल लेखक चेतन डांगे यांनी इट्स मज्जा मराठीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलाय. तर ते नेमकं काय म्हणाले हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. आत्ता लास्ट मी बिग बॉस लिहित होतो. मी म्हणजे माझी टीम लिहिते, मी पण असतो त्याच्यात, माझी टीम पण असते. आणि नॉन फिक्शन शोज असतील तर मी पटकन विचार करतो की हो हे करू शकतो, कारण की खूप छोटा त्याचं हे असतं, काय म्हणतात त्याला, कमिटमेंट असते खूप छोटी, की 2 महिने 2.5 महिने इन आउट संपला प्रोजेक्ट, है ना. आणि आठवड्यातले 3-4 दिवस असं जर असेल तर मी मराठीतले ते हे करतो. पण डेली सोपचा सीन काय आहे की रोज लिहावं लागतं, त्याचं नावच डेली सोप याच्यासाठी आहे. तर तिथनं मी थोडासा कॉर्नर झालो. पण हे ह्यांनी शिकवलं मला, या सगळ्या 15 पण तू आता जसं बोलताना बोललास की मी बिग बॉस लिहित होतो, पण आम्हाला असं माहिती आहे की बिग बॉस हे स्क्रिप्टेड नाहीच आहे. मग तुम्ही काय लिहिता? सांगतो काय होतं. बिग बॉस लिहित असताना आठवडाभर जे घडतं ते सगळं इन द स्पर ऑफ द मोमेंट जे तुम्ही बघता त्याला रियालिटी म्हणतात. बरोबर. आपण रियालिटी शोज जसं म्हणतो, हा एक रियालिटी शो आहे. रियालिटी असते, ते जे बोलतात जसे रिॲक्ट होतं ती रियालिटीच असते. होतं असं की सॅटर्डे संडेला जेव्हा भाऊच्या धक्क्यावरती रितेश सर येतात आणि त्यांच्या काही लिंक्स असतात, त्या लिंक्स ज्या लिहायच्या असतात ते एक रायटर लिहित असतो. ओके. किती कल्पकतेने आपण ते लिहू शकतो, किती सहजपणाने ते, असं वाटलं पण नाही पाहिजे ना स्क्रिप्टेड आहे. तर लेखक चेतन डांगे यांच्या या वक्तव्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी इट्स मज्जा क्लिप्सला नक्की सबस्क्राईब करा.